या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सारंग अप्पूला आवाज देत असतो आणि त्यामुळे अप्पू, सोहम आणि बबलू तेथून पळून जातात आणि तितक्यात सावली त्या ठिकाणी येते आणि सारंगचा आवाज ऐकून ती पटकन आतमध्ये जाते. तर सारंग बाथरूममधून बाहेर डोकावत असतो आणि सावलीला बघून तो घाबरतो आणि पटकन आतमध्ये जातो. त्यानंतर तो तिला विचारतो की तू इथे काय करतेस आणि अप्पू कुठे गेला. त्यावर सावली खाली मान घालूनच म्हणते की अप्पू सोहम भाऊजी आणि बबलू दादांसोबत बाहेर गेलाय, तुम्हाला काही हवंय का. आणि त्यावर सारंग म्हणतो की हो, टॉवेल दे मला. त्यामुळे मग सावली त्याला टॉवेल देते. तर तो पटकन आतमध्ये निघून जातो. सावली मात्र हसत असते. त्यानंतर मग ती किचनमध्ये जाते. तर आई तिला विचारत असते की जावई बापूंना काय खायला आवडतं, म्हणजे त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणेच आपण आजचा नाश्ता बनवूयात. तर सावली तिला म्हणत असते की आई, अगं त्यांना वेगळं असं काही आवडत नाही, आपण सगळ्यांसाठी थालीपीठच करूयात. मात्र आई म्हणत असते की अगं असं कसं, थालीपीठ म्हणजे झाला आपल्या गरिबांचा नाश्ता, त्यांना तो चालेल का. आणि त्यावर सावली म्हणते की आई, आता तू सुद्धा अन्नामध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव करणार आहे का. आणि त्यावर आई म्हणते की नाही ग, असं पाप मी कसं करेल, पण जर जावई बापूंना थालीपीठ आवडत असेल ना तर आपण आज तेच बनवू. आणि त्यावर सावलीसुद्धा आनंदाने हो म्हणते. तर तिची आई तिचं कौतुक करत म्हणते की एवढ्या कमी दिवसांमध्ये नवऱ्याच्या सगळ्या आवडीनिवडी तू लक्षात ठेवल्यात, खरंच गुणाची आहे माझी पोर. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी तयारीला सुरुवात करतात. दुसरीकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तितक्यात ती वहिनी त्या ठिकाणी येते. ती सुद्धा मुद्दाम सगळ्यांमध्ये बोलू लागते आणि तिचं बोलणं ऐकून सगळेच जण वैतागतात. मात्र ती काही गप्प बसत नाही. त्यानंतर सारंगसुद्धा तयार होऊन बाहेर येतो. तर अप्पू त्याला म्हणत असतो की तुम्ही तर एकदम हिरोसारखेच दिसताय. आणि ते ऐकून सारंग खुश होतो. त्यानंतर मग वहिनी त्याच्याशी बोलू लागते. ती म्हणत असते की जर तुमच्या कंपनीत एखादी नोकरी असेल तर आमच्या यांना द्या. आणि ते ऐकून सारंग काही उत्तर देत नाही. त्यानंतर तिने सारंग आणि सोहमसाठी नाश्ता करायला बाहेरून टेबल आणि खुर्च्या मागवलेल्या असतात. मात्र सारंग म्हणतो की या सगळ्याची काही गरज नाहीये, आपण कालच्यासारखं जमिनीवर बसूनच जेवण करूयात. आणि ते ऐकून सावलीच्या बाबांना तर खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते लगेच खाली चटई अंथरतात आणि सगळेजण मांडी घालून नाश्ता करायला बसतात. त्यानंतर सावली नाश्ता घेऊन बाहेर येते. ती सगळ्यांना नाश्ता वाढते. सारंगसुद्धा काही एक न बोलता सावलीने वाढलेला नाश्ता खायला सुरुवात करतो. आणि ते बघून सावली मनाशी म्हणत असते की विठुराया, खरंच तुझी लीला अगाध आहे, कारण सारंग सर तर माझ्या हातचं पाणीसुद्धा पीत नाही आणि इथे मात्र नाश्ता करत आहेत. त्यानंतर मग सगळेजण सावलीने बनवलेल्या थालीपीठांचं तर खूपच कौतुक करतात. आणि बोलता बोलता सोहम म्हणतो की वहिनी, जर माझ्या हातात असताना तर मी आपल्या किचनची जबाबदारी तुलाच दिली असती. आणि ते ऐकून वहिनी म्हणते म्हणजे तिथे काही तिला स्वयंपाक करायला परवानगी नाही आहे का. आणि ते ऐकून सोहमला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. पण बबलू पटकन म्हणतो की असं काही नाही आहे, आमची सावली वहिनी नवीन नवरी आहे ना, मग आम्ही तिला काम कसं सांगणार. नाहीतर काही काही लोक असतात ना, किचनमध्ये जातात आणि भांडीत चोरतात. आणि ते ऐकून वहिनी गप्प बसते. त्यानंतर सगळेजण नाश्त्याला सुरुवात करतात. मात्र सावली सारंगकडेच बघत असते. ती मनाशी म्हणत असते की सर प्लीज काहीतरी बोला, तुम्हाला नाश्ता आवडला की नाही ते सांगा. आणि तितक्यात सोहम स्वतःहूनच सारंगला विचारतो की दादा, छान झाला आहे ना थालीपीठ. पण तो काही उत्तर देत नाही, फक्त मान हलवतो. आणि त्यामुळे सावलीला वाईट वाटतं. तिला असं वाटत असतं की सारंगला थालीपीठ आवडलेलं नाही आहे, पण तो मनाशी म्हणत असतो की किती कमाल थालीपीठ झालं आहे, खरंच सावलीच्या हाताला चव आहे. दुसरीकडे जगन्नाथ सावलीने गायलेलं गाणं ऐकत असतो. तितक्यात त्याची बायकोसुद्धा त्या ठिकाणी येते. ते दोघेजण सावलीबद्दलच बोलत असतात. जगन्नाथ म्हणत असतो की खरंच काय स्वर्गीय गळा दिला आहे या लेकराला. तर त्यांची बायको म्हणत असते पण त्याचा काय उपयोग आहे, तिला स्वतःची किंमतच कळत नाही आहे, ती त्या भैरवीच्या जाळ्यात अडकली आहे. आणि त्यावर जगन्नाथ म्हणतो की काळजी करू नको, फक्त अजून काही दिवस आणि मग त्यानंतर सावलीला तिची खरी किंमत कळेल आणि ती या सगळ्यातून बाहेर पडेल. मात्र जगन्नाथची बायको म्हणत असते की सावली तिच्या तत्वांशी कधीच तडजोड करणार नाही, कधीही दिलेलं वचन मोडणार नाही. आणि त्यावर जगन्नाथ म्हणतो की अगदी खरं आहे आणि मला याच कारणासाठी तिचं कौतुक वाटतं. तिला असं वाटतं की हे सगळं जग तिच्यासारखंच सरळ मार्गी आहे. मात्र त्या भैरवी वजेसारखे काही माणसं असतात ना, ते सावलीसारख्या माणसांना त्रास देतातच. पण काळजी करू नको, आपण आहोत ना तिच्या पाठीशी, आपण तिला काही होऊ द्यायचं नाही. आणि त्यावर त्यांची बायकोसुद्धा हो म्हणते.
तर दुसरीकडे काही गावकरी साऊच्या घरी आलेले असतात. ते म्हणत असतात की असं कळलं की तुमच्याकडे पाहुणे आलेत, म्हणून मग त्यांना भेटायलाच आम्ही आलो आणि त्यामुळे घरातल्यांना आनंद होतो. त्यानंतर मग सारंगसुद्धा बाहेर येतो आणि त्याला बघून गावातील एक व्यक्ती म्हणतात की खरंच आपल्या साऊला योग्य असा जोडीदार मिळाला आहे. आणि मग ते सारंगसमोर सावलीचं खूप कौतुक करतात. ते म्हणत असतात की आमची सावली म्हणजे अगदी सोनं आहे. आणि ते ऐकून सारंगला जगन्नाथचं बोलणं आठवतं. जगन्नाथने सुद्धा त्याला सांगितलेलं असतं की तुमच्या घरात परीस आला आहे आणि या परीसाचा स्पर्श झाला ना तर दगडाचंही सोनं होईल. आणि मग त्यानंतर सारंग सावलीकडे बघू लागतो. तर सगळे गावकरी सावलीचं तोंड भरून कौतुक करत असतात. आणि मग त्यानंतर ते सारंगला सांगतात की आमच्या गावची रीत आहे, जेव्हा जावई बापू सासरे येतात तेव्हा आम्ही त्यांचा मानपान करतो. तुम्हीसुद्धा आला आहात तर आम्ही तुमचाही मानपान करणार आहोत. आणि मग त्यानंतर सावली आणि सारंग शेजारी बसतात. गावकरी त्या दोघांचाही मानपान करतात आणि त्यामुळे सावलीला खूप आनंद होतो. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आणि मग त्यानंतर देवळात जी पूजा असते त्याचं आमंत्रणही सारंगला देण्यात येतं. पण सारंग म्हणत असतो की उद्या सकाळी मला एक मीटिंग आहे, मला सकाळी तर नाही जमणार, पण मी संध्याकाळी नक्की येईल. आणि त्यावर ते म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, आधी काम महत्त्वाचं. आणि मग ते तिथून बाहेर पडतात. तर दुसरीकडे तारा खूपच खुश असते आणि आरशामध्ये बघत असते. तितक्यात मग भैरवी त्या ठिकाणी येत म्हणते की तारा, आजकाल ना तुझं गाण्यापेक्षा जास्त लक्ष फक्त नटण्या मुरडण्यावर आणि चांगलं दिसण्यावर आहे. एवढं लक्ष जर गाण्यावर दिलं असतं ना तर त्या सावलीचे पाय पकडण्याची वेळ आली नसती. ते ऐकून तारा म्हणते की आई, तसंही मला गाण्यात काही इंटरेस्ट नाही आहे आणि त्या सावलीसारखं तर मी कधी गाऊच शकत नाही. आणि ते ऐकून भैरवी खूप चिडते. ती म्हणत असते की तुझ्या अशाच वागण्यामुळे ना त्या सावलीचे पाय पकडायची वेळ आली आहे आपल्यावर. आणि मला कळत नाही आहे की तुझं एवढं नटणं मुरडणं नेमकं कशासाठी चाललं आहे. तुला नीट गाणं गाता येत नाही, त्याची कमतरता तू अशी भरून काढतेस का? आणि ते ऐकून तारा म्हणते की आई, असं नाही आहे काहीच, मी सहजच आरशात बघत होते. मात्र भैरवी तिचं काही ऐकून घेत नाही आणि तेथून तिला जायला सांगते. तर दुसरीकडे साऊची आई देवळामध्ये बसलेली असते. तितक्यात ती त्या ठिकाणी येते. ती आईला विचारत असते की तू इथे काय करते? तर आई हसून म्हणते की काही नाही गं, विठुरायापुढे बसले होते, इथे मनाला शांतता मिळते. आणि त्यावर साऊसुद्धा हो म्हणत तिथेच बसते. त्यानंतर मग तिची आई तिला सारंगविषयी विचारते. तर साऊ सांगते की ते अप्पू आणि बबलू दादांसोबत बाहेर गेलेत. आणि मग त्यानंतर आई तिला विचारते की साऊ बाळा, नक्की सगळं काही ठीक आहे ना गं? आणि ते ऐकून साऊला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती फक्त आईकडे बघत राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.